हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता मी उठलेली आहे आणि माझी रोज मॉर्निंग माझ्या कोकोसोबत होते. आता मी फ्रेशन अप होते कारण मला जायचंय. मला माहिती माझं हॉस्पिटल चालू आहे, पण आता अजून एक दुखणं आलंय मला. आयुष्यात माझं काही ना काय होतच राहतं. ते तुम्हाला मी फ्रेश होऊन सांगते मी आता कुठे चालले, काय चालले. मग फटाफट फ्रेश होते. भावाला बोलवलंय मी, भाऊ येतोय ऑन द वे. मग रेडी होते आणि तुम्हाला भेटते. बाय बाय. असंच माझं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. सो फायनली मी आता रेडी झालेली आहे आणि मॉर्निंगला रोज उठल्यानंतर मी जसा माझा पहिला का दुसरा ब्लॉग आहे मे बी, मी हे मागवलं होतं फ्लेक्सचं. सो मी एवढं कंटिन्यू डेली नाही यूज करत. हे टोनर आहे, मी डेली नाही यूज करत. मी तुम्हाला सांगितलं होतं मी 8 दिवसात रिव्ह्यू वगैरे देईन यूज करून. पण नाही का, तुम्हाला माहिती आहे माझ्या प्रॉब्लेम्समुळे मला काय एवढं वेळ भेटला नाही. तसं पण मी डेली नाही यूज करत. आणि ह्यांचं जे हे शेड्यूल आहे ना, म्हणजे हे टोनर आणि सिरम वगैरे, हे मी प्रॉपर फेसवॉश वगैरे यूज करते, पण डेली नाही करत असं आहे. पण जे माझे म्हणजे पोट्स ओपन झाले होते आणि असे म्हणजे खड्डे खड्डे दिसत होते, कारण ना मी शूटसाठी कंटिन्यू मेकअप वगैरे करत होते. तर हे जे माझे खड्डे खड्डे दिसत होते ना इथले, आणि ते थोडेसे तुम्ही बघितले असेल पहिल्या ब्लॉग्समध्ये, तर इथं मला असे ब्लॅक ब्लॅक हे होते, हे जसे डॉट्स आहेत ना तसे डॉट्स होते. तर ते कमी झालेत. म्हणजे रिझल्ट आहे का? रिझल्ट आहे. पण तुम्ही जर म्हणता, म्हणजे त्यांनी असं दिलंय की नाही का 8 ते 15 दिवसांमध्ये तुम्हाला रिझल्ट भेटल, तर तसं नाही येते. ऍटलीस्ट तुम्हाला 3 लय महाग आहे गाईज, तर नाही का 3 महिने ऍटलीस्ट तुम्हाला कंटिन्यू हे यूज करावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला नाही का रिझल्ट भेटेल. आणि ह्यानी ना तुम्ही कंटिन्यू 2-3 दिवस यूज केला आणि तुमच्या फेसवर एक वेगळा ग्लो दिसतो. बट तुम्हाला हे रोज यूज करणं कंपल्सरी आहे, जे की मी नाही करत. मी आळशी आहे. तर आता मी रेडी होते मस्त आणि चहा पीते. चला मग भेटूया चहा पिताना, कारण जर मी असं प्रत्येक गोष्टीचा ब्लॉग घेत राहिले तर लई मोठा ब्लॉग होऊन जाईल. आता काय प्रॉब्लेम नाही, मला माझा आयफोन परत आलेला आहे, मग मला काय प्रॉब्लेम नाही आहे. मग त्या आयफोनमध्ये शूट करते मी, मला म्हणजे हॅपीनेस होते. पण नाही का मला सगळं गोष्ट नाही, म्हणजे एवढं आयफोन यूज करता नाही येत, पण मी शिकते. मी शिकून शिकून मोठी होणार. मेरे माँ बाप का नाम रोशन, माँ बाप का नाही, मी स्वतःचं नाव रोशन करीन, माझ्या आजीचं नाव रोशन करीन, सबका नाम रोशन करेंगे आपण. माय यूट्यूब फॅमिली जे मला सपोर्ट करते, तुमचं नाव मला लय मोठं करायचंय, तर मला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. मग चला आता चहा प्यायला जाऊ. हर सुबह एक कप चाय एक्स्ट्रा बन जाती, शायद आदत है या उसकी याद, अब समझ नहीं आता. लोग कहते हैं वक्त के साथ सब कुछ ठीक हो जाता है, पर कुछ यादें वक्त के साथ और गहरी हो जाती. आज मुझे उसकी बहुत याद आ रही है. मैंने खुद को बहुत समझाया, बिजी रखने की कोशिश की, हर दिन एक नया वीडियो, एक नई कहानी, पर अंदर की जो खामोशी है अब भी जोरों से चिखती है. उसकी कमी हर चीज़ में मुझे महसूस होती है. फिर मैंने अपनी गैलरी ओपन की, हमारे ओल्ड पिक्स देखे, कुछ मेमोरीज याद की. कितने अच्छे दिन थे वो. हर एक दिन, हर एक छोटी छोटी चीज़ों में हम खुशियाँ ढूंढते थे. पता नहीं किसकी नज़र लग गई, हर चीज़ बिखर गई. ठीक है, लाइफ है, चलता रहता है. शायद वो वापस आए और सब कुछ पहले जैसा हो जाए. दिल में अभी भी एक उम्मीद लिए बैठी हूँ. जुदा तो हुए, पर कहानी अधूरी रह गई. आज का डे बहुत ज़्यादा
हो गया था, इसलिए मैंने बोला चलो आज थोड़ा मूड चिल आउट करते हैं। इसलिए मैं गई मेट्रो स्टेशन के पास रील्स बनाने के लिए। वहाँ एक मोमेंट कैप्चर की मैंने, जैसे कि आप ये फ्रेम में देख सकते हो कि इस फ्रेम में 3 बंदे दिख रहे हैं। एक हैंडीकैप है या कुछ हुआ है उनको पता नहीं, बट दे आर इंजॉइंग लॉट। वो मोमेंट को इतना मस्त एंजॉय कर रहे हैं ना, मतलब हर एक छोटी चीज़ में अपनी लाइफ में एंजॉय करना चाहिए। इनको देख के बहुत ज़्यादा इंस्पायर हो गई मैं। मतलब इनके पास कुछ है या नहीं है, आई डोंट नो ये क्या काम करते हैं वगैरह, बट इनको देखकर बहुत अच्छा लगा। हमारे पास सब कुछ होने के बाद भी हम लोग छोटी छोटी बातों पे लड़ाई करते, झगड़ा करते हैं और हर एक छोटी सिचुएशन को बड़ा मैटर बना देते, बट दे आर इंजॉइंग लॉट। बहुत अच्छा लगा इनको देख के। हॅलो गाईज, तर नाही का मी कुठेतरी चालले होते, तुम्हाला जसं सांगितलं तिकडे गेले होते, नव्हते गेले म्हणजे मी गेले होते पण ते बंद होतं आणि आता मी चालली आहे. मी तर रील शूट करायला आलते, खूप जास्त ऊन आहे, डोळे उघडत नाही, चक्कर येते, बॉडी डिहायड्रेट झाली. आता मी चालले, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. मी जिथं चालले तिथलं ब्लॉग नाही घेऊ शकत फॉर सम रिझन्स, पण आता मी छोटंसं सेलिब्रेशनसाठी चालले. तर माझ्या भावाचा बड्डे आहे, मामाच्या मुलाचा, मग आता मी तिकडे चाललोय. मी रील शूट केले जेवढे पॉसिबल झाले मला, आणि मी खूप जास्त मेहनत घेते. प्लीज गाईज मला यूट्यूबला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, हे मी सगळ्यांना सांगतच असते. आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा मला. सॉरी मेरे भाई का फोन आया है, सी दिस मेरे भाई का फोन. सो मी तुम्हाला सकाळपासून सांगते मला काहीतरी दुखणं आलंय, तर ते दुखणं आहे माझ्या दाढीचं. आणि एवढे दिवस मला पोटामुळे काय खाता येत नव्हतं, अजून पण खाता येत नाहीये. आणि थोडंसं खात होते मी, औषधं चालू आहे त्याच्यामुळे भूक लागत होती, तर हे दाढ एवढी दुखायला लागली मला आता. इथनं पण खाता येत नाही मला, इथलं तर दात डायरेक्ट तुटले, इथं खड्डा झालाय आणि इथं पूर्ण इन्फेक्शन झालेलं आहे आणि इथलं दातांत खाता येत नाही मला, कारण ते दात फ्रॅक्चर आहे. एवढे प्रॉब्लेम्स एखाद्याच्या आयुष्यात कसं येऊ शकतात मला असं वाटतं नाही का. देवाचं जेव्हा ते लिहितात ना, तेव्हा मूड फक्त माझ्या वेळेस जास्त बायकोसोबत भांडलेले असतील ते, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स जेवढं आहे तेवढे सगळे माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी लिहून टाकले. आता त्याचं सोल्युशन भेटत नाहीये. मी आपले ड्रेस वगैरे घातले, आवरले, तर तुम्हाला माहिती जसं मी सकाळी सांगितलं की माझ्या मामाच्या मुलाचा बड्डे म्हणजे माझ्या भावाचा बड्डे. मग आज आम्हाला तिकडं जायचं आहे, मला फॅमिली सगळे आम्ही तिकडंच. आणि हे हेअर फॉल्स सगळे काही ना काही माझ्या आयुष्यात चालू आहे. गाईज प्लीज मला सांगा मी काय. लिटरली एक प्रॉब्लेम मला बाहेर निघले तर एका प्रॉब्लेम मध्ये पडते मी, एका प्रॉब्लेम. आता मी इरिटेट झाले, तर मला लवकर लवकर सबस्क्राईब करा यार, मला करोडपती बनवून टाका ना तुम्ही, मग मला असं नाही प्रॉब्लेम येणार. एक प्रॉब्लेम नाही, दुसरे प्रॉब्लेम. तर बघू डॉक्टर काय बोलतात. लय बोर केला असं नाही मला, बघू आता डॉक्टर काय बोलतात. डेंटल क्लिनिकमध्ये जोरात जसं बोलायचं तरी पण मी ब्लॉग बनवते, बाहेरचा आवाज येत असेल. मी लवकरच माईक घेईन गाईज, प्लीज माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट करा, तर मी लगेच माईक घेईन. आता 500 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला काहीतरी 15 सबस्क्रायबर कमी आहेत, तर लवकर 15 लोकांनी मला सबस्क्राईब करा, म्हणजे 500 सबस्क्रायबर्स होतील. मग मी केक कापत 1000 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर मग बॉम्ब जाळत डाऊन. लय बोर केला तर जाऊया. आणि नाही पुढे कंटिन्यू बघा, नंतर तुम्ही डॉक्टर काय बोलतात ते आले तर सांगेल मी तुम्हाला. आज गेल्यावर आता मी आज चालली आहे थोड्या वेळाने. आता माझा नंबर आला आणि मला पण वॉशरूमला आली नाही जेवणाची. मी विचार करते आतमध्ये गेल्यावर आधी पण वॉश बघाय, पण डॉक्टर सुद्धा वॉशरूमला गेलेलं म्हणून मला थांबावं लागलं. सो आता माझा नंबर आलेला होता आणि मी आज जात होते. माझा हा छोटूसा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी आतलं काही शूट करू शकत नाही म्हणून ब्लॉग एंड होतो आहे.